नमस्कार. आज आपण बनवणार आहे मकर संक्रांतीसाठी हलव्यापासून बनवलेला नेकलेस. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते हलव्याचे दागिने कसे बनवायचे. त्या पार्ट 1 मध्ये चोकर, झुमके, बांगड्या, लॉंग हार बनवला होता. खूप छान प्रतिसाद मिळाला. या व्हिडिओमध्ये आपण नेकलेस शिकणार आहे. सर्वप्रथम ग्लिटर शीट फोल्ड करून घ्या. त्यावर प्लेट आणि वाटी ठेवून पेन्सिलने त्याची आउटलाईन ड्रॉ करून घ्या. तुम्हाला दिसत असेल आपण नेकलेसचा शेप ड्रॉ करून घेतला आहे. ड्रॉ करून झाल्यावर कात्रीने नीट कट करून घेतले. आपण जी फोल्ड केलेली ग्लिटर शीट आहे ती मधून कट करून घेतली. आता तुम्हाला दिसत असेल 2 पार्ट तयार झाले आहेत. नेकलेसच्या खालच्या बाजूला लटकन लावण्यासाठी मी येथे गोल्डन मनी आणि आर्टिफिशियल हलवा घेतला आहे. मार्केटमध्ये तुम्हाला ही तार भेटेल. ही तार मी मधून कट केली आहे. तुम्हाला दिसत असेल तारेच्या खालच्या बाजूला गोल्ड पॉइंट असतो, जेणेकरून तुम्ही गोल्डन मनी ओवला तर खाली पडणार नाही. आता मी तारेमध्ये गोल्डन मनी ओवून घेतला. त्यानंतर एक हलवा असे तयार करून घेतले. दुसऱ्या तारेमध्ये खाली गोल्डन मनी ओवला, नंतर हलवा आणि त्यानंतर परत 2 गोल्डन मनी ओवले. अशा प्रकारचे लटकन तयार करून घेतले. आता आपण तयार केलेले लटकन चिटकवणार आहे. एक गोल्डन मनी, एक हलवा, ओवलेली तार लावली, परत एक गोल्डन मनी, नंतर हलवा, परत 2 गोल्डन मनी अशी दुसरी तार लावली. हे सर्व ग्लू गनने चिटकवून घेतले. नेकलेसच्या खाली सर्व लटकन लावून झाली आहेत. आता मी गोंडा लावून घेते. गोंड्याच्या दोऱ्यावर ग्लू गन टाकून गोंडा चिटकवून घेतला. गोंडा लावून झाल्यानंतर नेकलेसवर ग्लू टाकून त्यावर नेकलेसचा कट केलेला दुसरा शेप चिटकवून घेतला. त्यामुळे आपल्याला तारा आणि गोंडा लावलेला सुद्धा दिसत नाही. नेकलेसच्या वरच्या बाजूला ग्लू लावून हलवे चिटकवले. मी येथे ओरिजिनल हलवा वापरला आहे. आणि बघू शकता साईज सुद्धा सेम घेतली आहे. सेम साईज घेतल्याने दागिने व्यवस्थित दिसतात, नाहीतर मग ओबडधोबड दिसतात. आता आपण नेकलेसच्या मध्ये डिझाईन बनवण्यासाठी सेंटरला गोलाकार शेपमध्ये ग्लू लावून हलवे चिटकवून घेतले. हलवे चिटकवताना नीट गोलाकार शेपमध्ये चिटकवून घ्या. नेकलेसच्या आतील डिझाईनसाठी मी गोल्डन चेन वापरली आहे. हलव्याच्या खाली दोन्ही साईडला गोल्डन चेन लावून घेतली. गोल्डन चेन लावताना पहिल्यांदाच साईजमध्ये कट करून घ्या, नाहीतर चेन जास्त झाली तर चिटकवताना प्रॉब्लेम येतो. म्हणून पहिल्यांदाच साईजमध्ये कट करून घ्या. गोल्डन चेनच्या बाजूला मी गोल्डन कलरची पातळ नॉड वापरली आहे. चेनच्या खाली बॉन्ड लावून दोन्हीकडे सेम साईजची लेस लावून घेतली. नेकलेसच्या खालच्या बाजूला सुद्धा बॉन्ड लावून गोल्डन चेन लावून घेतली. नेकलेसच्या मध्ये डिझाईन करण्यासाठी हलव्याच्या बाजूला गोल्डन चेन गोलाकार शेपमध्ये लावून घेतली. आता मी सिल्वर स्टोनची माळ घेतली आहे. ती सुद्धा साईजमध्ये कट करून गोलाकार शेपमध्ये चिटकवून घेतली. नेकलेसच्या सेंटरला डिझाईन करण्यासाठी रेड कलरचे राऊंड स्टोन यूज करणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा सेम अंतरावर ग्लू टाकून स्टोन चिटकवून घेतले. तुम्ही तुमच्या नेकलेसच्या साईजनुसार बारीक स्टोन सुद्धा वापरू शकता. मी येथे मीडियम साईजचे स्टोन वापरले आहेत. मार्केटमध्ये विविध प्रकारचे स्टोन अवेलेबल आहेत. तुम्हाला आवडतील ते तुम्ही वापरा. रेड स्टोनच्या बाजूला गोल्डन चेनचे बारीक तुकडे करून चिटकवले.
साईजनुसार चेन कट करून 2-2 तुकडे स्टोनच्या बाजूला लावून घेतले. नेकलेसच्या मधल्या डिझाईनची डेप्थ वाढवण्यासाठी येथे मी बांगडीचा कलेरा यूज केला आहे. तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये असा अर्धगोल आकाराचा पीस मिळतो. तो मी ग्लिटर शीटवर चिटकवून घेतला. तुम्ही डेप्थ वाढवण्यासाठी ग्लिटर शीटचे गोलाकार शेप कापून एकावर एक चिटकवून डिझाईन तयार करू शकता. डिझाईनसाठी लाल आणि मोरपंखी कलरचे ड्रॉप स्टोन ग्लू गनने चिटकवून घेतले. तुम्ही तुमच्या डिझाईननुसार स्टोन वापरा. खालच्या बाजूला ग्लू लावून त्यावर लहान साईजचे हलवे चिटकवले. हलवे चिटकवून झाल्यानंतर मध्ये एक मोठा हलवा लावला. अशा प्रकारे तयार केलेली डिझाईन नेकलेसवर ग्लू गनने चिटकवून घेतली. एका बाउलमध्ये मी गोल्डन कलरचे मणी घेतले आहेत. हे मणी मी आपण जे वरती हलवे लावले आहेत त्यावर एक एक ग्लू गनने चिटकवणार आहे. तुम्ही बघू शकता आपला नेकलेस तयार झाला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाळासाठी बोरन्हान दागिने बनवणार आहे. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.